नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कल्पना करा की तुम्हाला खूप तहान लागलेली आहे आणि तुमच्या समोर एक तुम्हाला खूप मोठं तळं दिसतं आहे. पाणी त्याच्यातलं स्वच्छ आहे. इतर लोक पाणी पिऊ शकत आहेत. मात्र तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही हे पाणी पिऊ नाही शकत. हे पाणी तुमच्यासाठी नाही आहे. कारण तुम्ही एका अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीत जन्माला आलेला आहात. त्या तळ्याचं पाणी मुस्लिम पिऊ शकतोय, ख्रिश्चन पिऊ शकतोय, मात्र तुम्हाला नाही पिता येत. ही कुठलीही काल्पनिक कथा नाही आहे. ही सत्य घटना आहे. महाडच्या चवदार तळ्याची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. काय झालं होतं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चवदार तळ्यावर गेले आणि तिथे त्यांनी ओंजळभर पाणी घेतलं, पिलं, तर इतका हाहाकार माजला. लोक लाठ्या-काठ्या घेऊन आले. त्यांच्यासोबत बाबासाहेबांसोबत असलेल्या लोकांना मारपीट करण्यात आली, इंज्युअर करण्यात आलं, डोकं फोडण्यात आलं. ही काय गोष्ट आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. ती जोपर्यंत समजून घेता येणार नाही, तुम्ही कुठल्याही जातीतले किंवा धर्मातले असाल, तुम्हाला हे कळूच शकत नाही की या देशामध्ये इतिहास काळापासून एका समूहासोबत काय होत आलेलं आहे. तर आजपासून बरोबर 99 वर्षापूर्वी म्हणजे 20 मार्च 1927ला एक घटना झाली. महाड इथं एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेची तयारी 4-5 महिने आधीपासून सुरू होती. सगळ्यांनी ठरवलं होतं की अस्पृश्य समूहातल्या सर्वांनी तिथे यायचं. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 दिवसाची ही परिषद होती, 19 आणि 20 तारीख. 19 तारखेला सगळे लोक आले. बाबासाहेबांनी अध्यक्षीय भाषण केलं. खूप वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा झाली. आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे, एकत्रित लढलं पाहिजे, या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या. पण महाडला जे ते तळं होतं, चवदार तळं नावाचं, ह्या तळ्यावर मात्र पाणी पिऊ शकत नव्हते. या परिषदेला जवळपास 10,000 लोक आलेले होते. आणि सांगायचं म्हणजे हे जे काय मी तुम्हाला सांगते आहे काहीही मनाने सांगत नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 17 वाचा. व्हॉल्यूम 17चा पार्ट 1 वाचा. याच्यामध्ये हे सगळं डिटेल दिलेलं आहे. 10,000 लोक आलेले होते. या लोकांना तिथे शेजारी तळं असून सुद्धा पाणी पिता येत नव्हतं. या परिषदेसाठी जवळपास 40 रुपयाचं पाणी तेव्हाच्या काळात पाणी विकत घेतलं होतं. विकत घ्यायला लागलोय आपण पाणी आत्ता 10 वर्षापासून, पण 99 वर्षापूर्वी सुद्धा पाणी विकत घ्यावं लागलं होतं परिषदेला आलेल्या लोकांसाठी. पहिल्या दिवशी परिषद झाली. नंतर असं ठरलं पहिल्या दिवशीच की इथे जे काही इथं पाणी आहे ते पाणी पिता येत नाही आहे सगळ्यांना. वेगवेगळ्या गोष्टी ठरवण्यात आल्या. इंटरकास्ट मॅरेज झालं पाहिजे असं ठरवण्यात आलं. सार्वजनिक तलाव हे सगळ्यांसाठी ओपन व्हावेत असं सुद्धा ठरवण्यात आलं. त्याच्यामध्ये काही वरिष्ठ जातीत तेव्हाचे तथाकथितले लोकसुद्धा होते. त्यांनी सुद्धा याला अनुमोदन दिलं की हो, सगळ्यांनी असं केलं पाहिजे. पण झालं असं की प्रत्यक्षात तसं कोणी करू शकत नव्हतं. सगळ्यांना भीती होती. कारण याच्या आधी अनेकदा असे प्रयत्न झालेले असताना त्यांना घनघोर शिक्षेला सामोरं जावं लागलं होतं. मारपीट झाली होती, वाळीत टाकण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे कुणीही या तळ्याचं पाणी पिऊ शकत नव्हते. ही गोष्ट तुम्हाला वाटत असेल की एका तळ्याची आहे, नाही. या महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्याच तळ्यांच्या सोबत तसं होतं. एका समूहासाठी वेगळं तळं आणि बाकी म्हणजे घाणेरडं पाणी हे ठेवण्यात येत होतं, तर बाकीचे फक्त स्वच्छ पाणी असेल तिथे वरिष्ठ जातींचा हे होतं. तेव्हाच्या सरकारने म्हणजे 1924लाच असा एक ठराव पास केला होता आणि सांगितलं होतं सगळ्या महानगरपालिकांनी, म्युन्सिपाल्टींनी त्यांच्या हद्दीत येणारे जे पाणवठे आहे, विहिरी आहेत, या सगळ्यांसाठी खुल्या केल्या पाहिजे. तशा केसेसही गेल्या होत्या म्हणून खुल्या कराव्या असं सांगितलं. आता सरकारने तर सांगितलं खुल्या कराव्या, पण म्युन्सिपाल्टींनी केलं नाही. आता म्युन्सिपाल्टींनी का नाही केलं? कारण की तिथे असलेल्या काही वरिष्ठ श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीचा वर्चस्व त्यांनी सांगितलं की कसं काय, हे पाणी तर ते नाही पिऊ शकत, बाकी कोणी चालेल, मुस्लिम चालेल, ख्रिश्चन चालेल, मात्र अस्पृश्य नाही चालणार. आणि त्यामुळे पाणी पिऊ शकत नव्हतं. आता मग बाबासाहेबांनी ठरवलं की जर का सरकारचा निर्णय आहे, सरकार म्हणते, सरकारने आदेश दिलेला आहे, तरी सुद्धा लोक पाळत नसतील आणि बाकीचे लोक घाबरत असतील पाणी प्यायला तिथे आणि हालत व्हायची बाकीच्या बाहेरच्या गावावरून येणाऱ्या लोकांची सुद्धा हे व्हायचं की पाणी पिता यायचं नाही. पाणी दिसायचं पण पिता यायचं नाही. मग काय करायचं? मग बाबासाहेबांनी स्वतःहून, लीडर कोणाला म्हणतात की जे स्वतः काहीतरी पुढारलेल्या गोष्टी करतात, पुरोगामी गोष्टी करतात, सगळ्यांना अधिकार मिळवून देतात. बाबासाहेबांनी सांगितलं की आपण उद्या चवदार तळ्यावर जाऊन पाणी पिऊया. मग एकदम शांततेत जिथे परिषद भरलेली होती तिथून सगळे लोक निघाले. बाबासाहेब पण होते, ते लिडरशिपमध्ये होते, पुढे होते. शांततेत लोक चवदार तळ्यापर्यंत गेले. बाबासाहेब त्या तळ्याच्या काठाला तिथे उभे राहिले. पाण्यात हात घातला
आणि ओंजळीनी बाबासाहेब हे पाणी पिले. बाबासाहेबांनी पहिल्यांदा पाणी पिल्याच्या नंतर बाकीचे सगळे जे त्यांच्यासोबत आलेले होते या सगळ्यांनी पाणी पिलं. ही जवळपास 1001 वर्षानंतर घटना झाली असेल की कुणीतरी त्या तळ्याचं पाणी इतक्या निर्भयपणे पिऊ शकलं. हे खूप मोठी क्रांती बाबासाहेबांनी केली. हे काय फक्त पाणी नव्हतं, विकत आणू शकले असते ते. पण आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्ही सुद्धा ह्युमन बिईंग आहोत, आम्हाला सुद्धा तेच अधिकार आहे जे सगळ्यांना आहे, असले पाहिजे, हे ठासवण्याची ती कृती होती. हे फक्त पाणी तहान भागवण्यासाठीचं नव्हतं, हे त्यांनी केलं. ते सगळं झालं, सगळ्यांनी पाणी पिलं तिथे आलेल्या, आणि सगळेजण जाऊन परत त्या मांडवामध्ये गेले. काही लोक आपापल्या घरी जायला निघाले, कारण की शेवटचा दिवस होता परिषदेचा. जवळपास 2 तासांनी असं झालं की कुणीतरी अफवा पसरवली, मूर्ख डोक्याच्या लोकांनी अफवा पसरवली की इथे आलेली ही जे महारांची परिषद झालेली आहे, ह्या परिषदेमध्ये असं ठरवलं की आपण ते वीरेश्वराचं जे मंदिर आहे जवळ असलेलं, ह्या मंदिरामध्ये जाऊ. म्हणे यांनी खूप मोठा प्लॅन केला, ते त्या मंदिरामध्ये जाणार आहे आणि आता आपला देव बाटवणार आहेत, अशी अफवा पसरवली. आणि ह्यामुळे संतापलेल्या डोक्याचे, सडक्या डोक्याचे, मागास विचाराचे जे लोक होते, ज्यांना हे वाटत होते की आपल्याच धर्मातले हे लोक जर का ह्या देवाच्या मंदिरात जातील, ह्या देवाला स्पर्श करतील तर किती मोठा अनर्थ होईल, धर्म डुबेल, धर्म बुडेल, देव बाटेल, असं बोललं गेलं. असं एकमेकांना सांगितलं, अरे देव खतऱ्यात आहे, धर्म खतऱ्यात आहे आपला. कानोकानी खबरी गेल्या आणि कितीतरी लोक 2 तासात हातामध्ये काठ्या घेऊन, बांबूच्या काड्या घेऊन रस्त्यावर उतरले आणि त्या परिषदेकडे जायला लागले. ते इतक्या वेगात त्या परिषदेकडे रागाने ते गेले. त्यांना असं वाटलं कसं काय हे होऊ शकतं. 99 वर्षापूर्वी राग होता, आजही काही लोकांच्या डोक्यात तो राग आहे, हे लक्षात घ्या. गेले तिथे, त्या परिषदेच्या तिथे. लोकांना कळलंच नाही, जे परिषदेतले सामान्य खूप दूरदूरून आलेले लोक होते भाकरी बिकरी घेऊन, आपल्या काही लोकांसाठी तिथे स्वयंपाक केला होता, त्यांना कळलंच नाही काय होतं. काही लोक जेवण करत होते. ते जेवता जेवता म्हणजे इतक्या काठ्या भिड्या मारपीट सुरू केली की ते अनेक लोकांचे जेवतानाचे त्यांचे ताटं फेकल्या गेले. जेवणाचं त्यांचं जे काय भाजी भात केलेलं होतं त्याच्यामध्ये सगळा कचरा, माती, दगड, गोटे सगळं, म्हणजे काय सांगू, असे जे बिघडलेल्या डोक्याचे गुंड टवाळखोर एकत्र आले समजा 25-30, तर ते काय करू शकतात, ते काही करू शकतात. म्हणजे त्यांनी आपलं हे पूर्ण घालवलं होतं, कॉन्शियसच्या बाहेर ते गेले होते. खाता खाता उठवलं, हे सगळं झालं, खाऊ शकले नाही आणि ते अन्न जे होतं ते सुद्धा वाया गेलं. अनेक लोकांची डोकी फुटली. नोंद झालेली आहे 20 लोक हे सिरियसली इंज्युअर्ड आहेत, त्या ठिकाणी झाले होते. अनेक लोक जे गावामध्ये फिरत होते, म्हणजे कारण की ते 2 तास झाला होता पाणी पिऊन आणि गावामध्ये इतर गोष्टीसाठी निघाले होते. काही लोक घरी जायला निघाले होते, तर एकट्यात गाठून सुद्धा अनेक लोकांना मारलं. परत अशा बातम्या पोहोचवल्या की हे लोक जिथे जिथे जातील, ज्या ज्या गावाचे असतील त्या त्या गावामध्ये त्यांच्या मुखियांना सांगितलं की हे जे महार समजा आले किंवा अजून कोणते दुसरे आले, तर जे या परिषदेला हजर होते ते आले, तर त्यांना तिथे त्रास द्या, छळा, त्यांना विचारा कशाला गेले होते, का तुम्ही हे केलं म्हणून. हे सगळं झालेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. मी मनाचं काहीच सांगत नाही आहे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर बाबासाहेब तिथे त्यावेळेला तिथे नव्हते, ते दुसरीकडे एका ठिकाणी एका मीटिंगमध्ये होते. जेव्हा बाबासाहेबांना हे सगळं कळलं की हे काय झालं, हे कोण गुंड आले, आणि म्हणजे लोकांना खरंच कळलं नाही तेव्हा की ते 5-10 मिनिटात वेगात ते आले, ते सगळं केलं आणि ते निघून गेले आणि बाकीच्या लोकांना मारझोड करायला लागले. आणि त्याच्यामुळे तिथे आलेले खूप लोक हे घाबरले. बायका पण आल्या होत्या, 15 वर्षाच्या मुलापासून ते 75 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत तिथे उपस्थित होते. अनेक लोक घाबरून गेले, कारण हा समाज असाही वर्षानुवर्षे पिचलेला होता, त्यांना भीतीतच ठेवलं होतं. त्यामुळे ते समजलं नाही त्यांना की काय होतंय हे आपल्यासोबत. ही परिस्थिती झाली. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की पोलीस इथे वेळेवर आले नाही. पोलीस खूप उशिरा, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आले, जेव्हा ते झालं त्याच्यानंतर 5-6 तासानंतर. कारण की या परिषदेमधले अनेक लोक संतापले होते. त्यांना पण कुणीही, हे जरी काठ्या घेऊन आलेले असतील तरी त्यांनी काठ्या उगारल्या नाही. ते फक्त बाबासाहेबांची वाट बघत होते की कधी आमचं लीडर आम्हाला आदेश देतात. पण बाबासाहेब म्हणाले की ते कितीही संतापलेले असू दे, आपण शांत बसायचं. अनेक लोकांना बाबासाहेबांनी लिहून ठेवलेल्या अनेक लोकांना मुस्लिमांनी आणि ख्रिश्चनांनी आश्रय दिला, आणि म्हणून ते वाचले नाही तर त्यांची काय हालत झाली असती. ते म्हणाले की अनेक लोकांना या इतर धर्मातल्या लोकांनी घरामध्ये घेतलं आणि वाचवलं. जर हेर संतापलेले लोक सुद्धा, कारण की हे काय कमी नव्हते, याच्यामध्ये 100पेक्षा जास्त लोक हे World War I मध्ये लढाई लढलेले योद्धे होते. कुणीच कमी नव्हतं. पण फक्त त्यांना या परिषदेला बट्ट्याबोळ नव्हता लावायचा, म्हणून ते
बाबासाहेब काय म्हणतात त्याची वाट बघत होते, पण बाबासाहेब म्हणाले की आपल्याला हिंसक व्हायचं नाही आहे, आपण सगळं नीट करू. बाबासाहेब त्या ठिकाणी जायला लागले, तर हे जे सडक्या डोक्याचे हातात लाठ्याकाठ्या घेऊन आलेले कट्टर स्वतःला समजणारे धर्मरक्षक वगैरे समजणारे घेराव घातला. असं लिहिलेलं आहे की घेराव घातला, त्यांनी बाबासाहेबांना मारणार होते, पण बाबासाहेबांच्या सोबत काही लोक होते, ते मारू शकले नाही. बाबासाहेबांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही समजून घेतलं नाही. आणि नंतर त्या तळ्याची गोष्ट तुम्हाला काय सांगू, ह्या तळ्याला दुसऱ्या दिवशी शुद्ध करण्यात आलं. सनातन्यांनी काय केलं तर 108 घागरी या तळ्यातलं पाणी काढलं आणि 108 घागरी गोमूत्र, शेण, दही, दूध, पाणी याचं मिश्रण असलेल्या 108 घागरी या तळ्यामध्ये टाकल्या. मंत्राचा उच्चार केला आणि तळं शुद्ध झालं. हां, आता आपण पिऊ शकतो पाणी. आणि आता जे काल ज्यांनी बाटवलं तळा, ज्यांनी पाणी पिऊन गेले, त्यांनी परत यायचं नाही असं सांगण्यात आलं, असं ठरवण्यात आलं. त्याची तिथं तसं व्यवस्था केली की हे परत येणार नाही. हा वाद साधा नाही आहे, हा 4 वर्ष चाललेला लढा आहे. त्याच्यानंतर सुद्धा पाणी पिऊ शकले नाही. तो लढा कोर्टात गेला. म्युन्सिपाल्टीनी सुद्धा ते निर्णय वापस घेतला की हां, नको 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 हे करायला. म्युन्सिपाल्टी पण म्हणली की नाही नको, आता हे सगळ्यांसाठी नको. मग काही लोक गेले, ते म्हणाले की नाही, हे तळं तर सार्वजनिक नाही आहे, हे तर वैयक्तिक मालकीचं आहे. खोटं होतं सगळं, कारण ते टिकूच शकलं नाही कोर्टामध्ये. कुणीच मालक येऊ शकलेला आहे. एका मेलेल्या व्यक्तीचं नावाने सांगितलं की या व्यक्तीचं हे तळं आहे, पण तसं काहीच निघालं नाही, त्याचा रेकॉर्ड निघाला नाही. सरकारनेच आजपर्यंत या तळ्याचं काम केलेलं होतं, स्वतःच्या खर्चातून गाळ उपासला होता. तेव्हा सरकारने सांगितलं की हे तळं हे जे आहे ते सार्वजनिक याचं आहे. हा इतका मोठा लढा आहे, जे आजही मूर्ख लोक म्हणतात कुठे आहेत, कुठे अन्याय होत होता आणि यांना पाणी प्यायला मिळालं नाही. काही पण सांगतात म्हणे, असं कसं पाणी नाही प्यायला मिळालं, सगळेजण तर सगळीकडचं पाणी पिऊ शकत होते, कोण अडवणार होतं. इतके रेमड्या डोक्याचे, सडक्या मानसिकतेचे आणि बुद्धी एवढीशी असलेले लोक आहे की जे स्वतःच्या इतिहासाचा सुद्धा थोडासा विचार नाही करू शकत की या देशाला काय इतिहास घडलेला आहे. या देशामध्ये निदान त्याची जाणीव तरी ठेवायची आणि म्हणायचे की ओके, हा इतिहास आहे, त्याच्याकडे आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे. जवळपास 2000 वर्ष गुलामीत ठेवलं होतं एका समाजाला. आजही आपला बहुतांश समाज गुलामीतून बाहेर आलेला नाही आहे. अजूनही डोक्यामध्ये तेच आहे की एक जात म्हणजे भारी असते, ती वरिष्ठ असते, ती श्रेष्ठ असते, त्यांच्यात काहीतरी असलं आहे तसलं आहे, हे यालाच गुलामी म्हणतात. असं काहीच नसतं. बाबासाहेबांनी सिद्ध केलेलं आहे. त्यांच्या एवढ्या डिग्र्या आजपर्यंत अजून कोणी घेऊ शकलं नाही, इतकं नाव कोणी कमवू शकलं नाही. जगभरामध्ये इतका बोलबाला. मला सांगा, जर जीन्समध्ये असतं, जर तुमच्या रक्तातच काहीतरी असतं, तर हे करू शकले असते का? त्यामुळे हे जी गुलामी आहे आजही अनेक लोकांच्या डोक्यामध्ये आहे आणि हा लढा आहे, म्हणून आजच्या दिवशीचं स्मरण केलं पाहिजे. बाबासाहेबांनी हे फक्त पाणी पिऊन बाबासाहेबांना तर परत तिथे यायचं नव्हतं, पण हे का केलं त्यांनी? कारण की ह्या सगळ्या याच्यातनंच आज आपण इथपर्यंत आलोय. नाहीतर हा देश हे समाजसुधारक नसते, हे चुकीच्या गोष्टीला विरोध करणारे लोक नसते, तर आज देश आपण इथपर्यंत आलो नसतो. मला आज याच्या निमित्ताने जे आहे ते हे सांगावं वाटलं. अर्थात तो लढा पुढे गेल्यानंतर 27 डिसेंबरला त्यांनी परत एकदा सत्याग्रह करायचं ठरवलं होतं. या सगळ्या गोष्टी आहेत, आपण पुढे करत राहूया. 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती आहे. आज मी तुम्हाला एक घोषित करते, आजपासून 14 एप्रिलपर्यंत माझ्याकडे जे बाबासाहेबांचे खंड आहेत त्यातल्या काही गोष्टींचं मी वाचन करणार आहे. परंतु हे जे आहे ते हे पेड असणार आहे. ज्यांना आपल्याला हे करता येतं त्यांनी काही जे आहे ते मी तुम्हाला इथे हे देईल, त्याच्यावर अमाऊंट पाठवावी आणि तुम्हाला काय वाचावं बाबासाहेबांचं मी असं वाटतं ते सांगा. ते व्हिडिओ प्रायव्हेट असणार आहे, यूट्यूबलाच असणार आहे, पण काही मेंबर्ससाठीच असणार आहे. तर ते मला सांगा. इथे तुम्हाला पेमेंट कुठे करायची त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे आणि तुमचे मेसेजसुद्धा तुम्ही तिथे टाकू शकता पेमेंट केल्याच्यानंतर, किंवा मेल करू शकता तुम्ही या ईमेल ID वर. तर आज इथेच थांबते. धन्यवाद. जय भीम.